सकाळी सकाळीच आपल्याला काम लागलं लसूण कांदे फवारायचं. मग मी शेती आलो. सगळ्यात पहिले औषध वगैरे करून घेतलं आणि लसूण कांदे फवारले. मग घागर आणि फवारा उचलून मी नीट वरी आलो. आपल्या काकाची घागर नेली होती, मग ती घागर आणून दिली. गाडीला चाबी लावून मी नीट घरी आलो. घरी तर आपल्या दिवसभर काय काम नव्हतं. मग डायरेक्ट संध्याकाळी यांच्याकडे गेलो. त्याची एडी चाळू होती इकडं. आणि आज आपल्या किसनदासचा वाढदिवस पण होता. मग त्याचा वाढदिवस मस्तपैकी पार वगैरे पडला आणि यांना केक भेटला नाही म्हणून ती म्हणले आपले 2-3 फोटो तरी काढ. ते तरी बरं झाले की 2 केक आणले होते. एक केक त्याने सांडून टाकला आणि ते कुत्रे खाऊ लागले आणि दुसरा उरलेला केक हे इकडे खाऊ लागली. बर्थडे साजरा करून आम्ही आलो चौकट नेण्यासाठी, कारण की उद्या आपल्याला बॅनर बसवायचा आहे. मग कधी गाड्यावर आणि कधी तर पायानं पण आम्ही चौकट आणली. तब्बल 6 किलोमीटर चौकट आम्ही पायानं आणली, कारण की आमच्या गावापासून 6 किलोमीटर आहे. लाखोन चौकट आणली आणि गावात टेकवली. इकडे बॅनर पण आणला आणि आम्ही चिटकवाय चालू केलं. आम्ही बॅनर चिटकवाय चालूच केलं. तितक्यात ह्या गाड्या तर कधी मोटरसायकल आणि कधी ऑटो पण आमच्या अडचणीत येऊ लागली. मग अर्ध बॅनर चिटकवणं झालं. इकडे आपले देवभाऊ तर कोण्या गममध्ये व्यस्त होते, कोण्या गममध्ये होता कोणाला ठाव. आपला देवभाऊ नुसती फेमिकॉलची बॉटल हातात घेऊन बसून राहिला होता. इकडे आपला अर्ध बॅनर चिटकवणं झालं होतं. मग बाकीचं राहिलेलं पण पटापट चिटकून घेतलं आणि बॅनर उभं केलं. उद्या लावायचं होतं पण आजच बॅनर उभं केलं आणि 2 ब्लॉगर एकत्र आलं. असे चालू होतात पहा. आम्हाला बॅनर उभं करता 11 वाजली आणि जरा जे काम राहिलं ते पण पटापट करून घेतलं आणि बॅनर उभं केलं. आजच्यासाठी एवढं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.